सुनेत्रा पवार या देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा जे प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे आणि हा प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी स्वतः सुनेत्रा वहिनी या देवळाच्या वरच्या भागाला आलेल्या आहेत आणि खाली जो खेळ वारकऱ्यांचा सुरू आहे तो सुनेत्रा पवार स्वतः अनुभवत आहेत। आपण पाहतो की काही वेळापूर्वीच त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे, विधिवत पूजा आहे ती सुद्धा केलेली आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण वारकऱ्यांचा उत्साह अनुभवण्यासाठी स्वतः सुनेत्रा वहिनी आपल्याला या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात। खरं तर एक मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरण आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने वारकरी सुद्धा आलेले आहेत आणि याच वारकऱ्यांसोबत एक मोठा आनंद आहे तो सुनेत्रा वहिनी घेताना पाहायला मिळतात। वहिनी, तुम्ही वर्ण जे दृश्य पाहिलेलं आहे, काय भावना आहेत? वर्ण जे दृश्य दिसतंय, मोठे वारकरी मोठ्या संख्येने आलेले आज माऊलींचं प्रस्थान होत आहे। मी अतिशय भक्तिभावाने त्यांची पूजा केलेली आहे, पादुकांची। आणि आता आपण सगळ्यांचं मी दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली आणि दरवर्षी मला हे जे सगळं चाललेलं आहे आपण सगळी बघतो, इतकी सुंदर त्यांची पावलं आणि हे सगळे पडत आहेत, हे पाहून माझं मन प्रसन्न झालेलं आहे। मला नेहमीच हे खूप भावतं मनाला। दरवर्षी दादा सोबत असतात तुमच्या सोबत, यावेळेस मात्र दादा नाहीये। दादांच्या आठवणी ताज्या होताना पाहायला मिळतात। दादांच्या आठवणी कुठे नाहीयेत, त्या सगळीकडेच आहेत आणि दादांनी अशा आठवणी करून ठेवल्यात की आपण नेहमीच त्यांना आठवत राहू। वहिनी, खरं तर पावसाचं आव्हान तुम्ही केलं होतं, आज तुरळक पाऊस झालेला आहे, त्याचा अर्थ विठुरायाने तुमचं देखील ऐकलेलं आहे, वारकऱ्यांचं देखील ऐकलेलं आहे, असं वाटत नाहीये का? त्या माऊलीला आपल्या भक्तांची काळजी आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि सगळ्या भक्तांना चांगल्या प्रकारे दर्शन व्हावं, त्यांची गैरसोय होऊ नये ही माऊलींची इच्छा असेल कदाचित, म्हणून आज जरा पाऊस आला म्हणजे कमी झालेला आहे। आणि त्यांचा जो सोहळा आहे, पालखी सोहळा जो आता प्रस्थान होणार आहे, ते सुरळीत पार पाडावं, वारकऱ्यांची कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये हे माऊलींनी पाहिलेलं आहे। अनेक वारकरी जे आहेत ते पुणे शहरात देखील दाखल झालेले आहेत, याच्या संदर्भात देखील तुम्ही आढावा घेतलाय का? काल मी संबंध पाऊस जास्त झाल्यानंतर आढावा घेतला होता आणि तेव्हा संबंध माझ्या वारकरी भक्तांना आवाहन केलेलं होतं आम्ही सरकारने की देहूला सुद्धा पाण्याची पातळी खूप वाढलेली होती, दोन्ही पुलं पाण्याखाली गेलेली होते, त्यामुळे इकडे येणाऱ्या भक्तांचा जो ओढा होता मंदिरांकडे, तर त्यांनी पुण्यातच थांबावं आणि पुण्यातच त्यांची सोय केली जाईल आणि जेव्हा ह्या दोन्ही पालख्या पुण्यात येतील तेव्हा त्यांनी त्याच्याबरोबर जावं। भगवानच्या चरणी काय प्रार्थना केलेली आहे? आपण पाहतोय मराठवाडा विदर्भात अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। पावसाची तर आपल्याला दरवर्षी प्रतीक्षा असते, या वर्षी अल निनोचा धोका आपल्याला सगळ्यांनाच माहिती होता, तो अशा प्रकारचा म्हणजे 2 दिवस मागचे आपण सगळीकडे रेड अलर्ट बघताय, आज सुद्धा रायगडला वगैरे रेड अलर्ट आहेच आहे। काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी अगदीच पाऊस नाही आणि नेहमीप्रमाणे मी विठुरायाला हेच साकडं घालीन की माझ्या बळीराजा हा सुखी झाला पाहिजे, सगळीकडे चांगला पाऊस पडू दे, सगळीकडे त्यांना चांगल्या पेरण्या वगैरे झाल्या म्हणजे माझ्या एकदा बळीराजा सुखी झाला की सगळा संसार सुखी होतो, आपल्याला सगळ्याला माहिती आहे। वारकरी संप्रदायात मोठ्या संख्येने शेतकरी सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी देखील कुठे पाऊस आहे कुठे नाहीये आणि कर्जमाफीचा तर विषय आहे, आपण सरकारमध्ये असल्यामुळे या सगळ्याबाबत प्रयत्नशील आहोतच, पण कधी त्याची अंमलबजावणी येण्याची अपेक्षा आहे? आता हे अधिवेशन चालूच आहे आणि हे सगळं झाल्यानंतर लगेच अंमलबजावणीला पण सुरुवात होईल, त्यामुळे शासन प्रत्येक नागरिक कसा सुखी होईल त्याच्या सुखसोयीसाठीच शासन कटिबद्ध आहे। आणि आता सुद्धा वारकऱ्यांची जी ही वारी आहे पंढरीकडे जाणारी, ती सुखरूपपणे अतिशय कसलाही धोका न होता सुरक्षितपणे जाऊ दे ही मी माऊलीचरणी प्रार्थना करते। चर्चा करताय तुम्ही, काय म्हणता? आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांनी सुद्धा या संपूर्ण वारी सोहळ्याचा आनंद आहे तो सुद्धा घेतलेला आहे आणि आपण पाहतोय की जो खेळ वारकऱ्यांचा या ठिकाणी सुरू आहे त्याचा सुद्धा आनंद सुनेत्रा पवार यांनी घेतलेला आहे आणि बळीराजा सुखी होऊ दे, राज्यामध्ये पाऊस होऊ दे अशी सुद्धा प्रार्थना आहे त्यांनी तुकोबाच्या चरणी व्यक्त केलेल्या आहे आणि एक मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आहे आणि तोच अनुभवण्यासाठी आज सुनेत्रा पवार या देहूच्या संपूर्ण भूमीमध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, देहू।